हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा आपला रेसिपी कोणती आहे ते. रविवार होता, मार्गशीर्ष पण संपलेला होता, तर म्हटलं मस्त अशी काहीतरी नॉनव्हेजची रेसिपी झालीच पाहिजे. त्यासाठी मी कोल्हापुरी मटण ही रेसिपी करणार आहे. सगळ्यात पहिला ना मी मटण बाजारातून विकत आणलं आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. मटण ना गरम पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित स्वच्छ झालं पाहिजे. ते बाजूला ठेवून द्यायचं. एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, कारण आपल्याला मटणाला आता थोडं शिजवून घ्यायचं आहे. कुकर ठेवायचा, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा त्यात टाकून चांगला भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर आपण जे मटण होतं ते त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मटणाची रेसिपी कशी करतात हे सुद्धा मला नक्की सांगा. मी तुम्हाला कोल्हापुरी मटण रेसिपी सांगणार आहे. तर आपण कुकरमध्ये कांदा चांगला भाजून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आता मटण टाकायचं आहे आणि मटण व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे. मटण वाफवून घेतल्यानंतर ते चांगलं शिजतं, त्याला चव चांगली येते आणि खायला पण आपल्याला खूप छान लागतं बरं का मंडळी. आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. हळद ही आपल्या जेवणातील किंवा आपल्या रोजच्या आहारातील एक आयुर्वेदिक घटक आहे, त्यामुळे आपण हळद टाकायचे. हळद टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिठामुळे काय होतं तर मिठामुळे त्या मटणाला थोडंसं पाणी सुटतं आणि ते मीठ टाकल्यानंतर आपण तसंच थोडंसं हलवून घ्यायचं आहे. गॅसवर एका बाजूला मी गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. मटणाला शक्यतो गरम पाणी वापरायचं, कारण त्यामुळे मटणाची टेस्ट चांगली येते आणि मटणाचा जो रस्सा असतो त्या रश्श्याची सुद्धा टेस्ट आपल्याला खूप छान लागते. गार पाणी घातल्यावर तितकीशी चव लागत नाही. तर गरम पाणी घातल्यानंतर ते उकळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून त्याला 2-3 छान शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपलं मटण छान शिजलं पाहिजे त्यासाठी. तर आपण साईड बाय साईड आता मटणाच्या मसाल्याची पण तयारी करूया. मसाल्यासाठी ना आपल्याला एक थोडंसं खोबरं बारीक कट करून घ्यायचं आहे. आलं, लसूण, एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडेसे तीळ आणि जिरे घ्यायचे. बारीक चिरलेला कांदा, खोबरं, आले, लसूण आपल्याला 1 बाय 1 कढईमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सगळ्यात आधी मी मिक्सरला खोबरं बारीक केलेलं आहे, त्यानंतर राहिलेले जिन्नस ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं छान बारीक करून वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि कसं दिसतंय ते मिश्रण ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, तर ते तुम्ही बघू शकता. मटणासाठीचं वाटण तर आपलं झालेलं आहे. आता साईड बाय साईड आपण कणिक मळून ठेवूया, जेणेकरून कणिक छान अशी भिजेल आणि आपल्या चपात्या मऊ आणि मस्त येतील. तर भात तर मी करायला ठेवला होता आणि आज आता आपला स्पेशल जिरा राईस. तर मी तुम्हाला दाखवते की मी कणिक कशी मळते आणि कणिक जर आपण आधीच मळून ठेवली तर आपल्या चपात्या खूप मस्त आणि मऊ होतात. कणिकेत हळूहळू पाणी घालून त्याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो गोळा नंतर व्यवस्थित हाताने आपल्या मर्दून घ्यायचं आहे, जेणेकरून एक कणिक एकदम आपली सॉफ्ट होते आणि चपात्या पण छान येतात, ज्या की खायला पण आपल्याला खूप छान लागतात. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मटणाची रेसिपी बघणार आहोत. वाटण तर आपण करून घेतलंच होतं, तर मी सुक्कं मटण करण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून ते छान असं गरम करून घेतलेलं आहे. वाटलेला अर्धा मसाला आपण कढईमध्ये टाकणार आहोत आणि अर्धा मसाला आपण रस्सा बनवण्यासाठी ठेवणार आहोत. तर मसाला भाजल्यावर तर त्याच्यात 2-3 चमचे तिखट टाकायचं आहे आणि त्याला छान असं तेल सुटेपर्यंत तो मसाला भाजून घ्यायचा आहे. कुकरमध्ये जे आपण मटण शिजवलं होतं त्यातलं जे सुक्कं मटण करण्यासाठी आपल्याला मटणाचे जे मटण आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मसाला छान भाजला तरच त्याला छान चव येते, हे लक्षात ठेवा, कारण टेस्ट छान असली तर ते खायला पण छान लागतं ना. इकडे मी मटण सगळं कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. आपल्याला आता मटणाची भाजी तर झालेली आहे. आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तर रश्श्यासाठी मी एक भांडं ठेवलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. राहिलेला आपला अर्धा मसाला भांड्यात टाकून मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे तिखट आणि घरगुती लाल मिरचीचा जो मसाला असतो जो मी घरगुती बनवला आहे तो सुद्धा थोडा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे बाजूला मटणाचं जो पाणी काढलं होतं ते आपण टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. इकडे आपली भाजी पण साईड बाय साईड तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मटणात थोडा रस्सा काढून तो भाजीमध्ये टाकायचा आहे, ज्यामुळे भाजीला पण छान चव येते. आणि तुम्ही बघू शकता की माझा मटण रस्सा आणि मटण भाजी दोन्हीही इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. तुम्हीही सुद्धा कोणत्या पद्धतीने मटण करता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय बाय.